जय महाराष्ट्र, मी भक्ती आंबेडकर। पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। महाड दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या श्रीकांत कांबळे या एसटी ड्रायव्हरचा मृतदेह सापडलाय। रत्नागिरीच्या आंजर्ले समुद्रकिनारी हा मृतदेह आढळलाय। मृतदेहाजवळ असलेल्या बॅचवरून तो श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह असल्याचं सांगितलं जात आहे। महाड दुर्घटना घडली त्यावेळी श्रीकांत कांबळे जयगड मुंबई ही बस चालवत होते। हरिहरेश्वरमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलाय। मृत महिला महाड दुर्घटनेशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान महाडच्या केंबुर्लीत आणखी एक मृतदेह सापडलाय। सकाळपासून 3 मृतदेह या ठिकाणी आढळले। सावित्री नदीतील शोधकार्याला सुरुवात झाली। एनडीआरएफची पहिली तुकडी शोधकार्यासाठी नदीमध्ये उतरली आहे। तब्बल 35 तासांनंतरही 22 प्रवासी बेपत्ता आहेत। त्याचबरोबर चुंबकाला चिकटलेली वस्तू वाहन असू शकते असा अंदाज एनडीआरएफनं वर्तवलाय। त्यामुळे आता त्या दिशेने शोधकार्य सुरू झालंय। दरम्यान या ठिकाणी मोठी क्रेनही आणण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटना झालेल्या महाड पुलाची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि स्थानिक आमदार भरत गोगावले होते। विशेष हेलिकॉप्टरने हे तिघेही महाडला आले। यावेळी त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनविषयी माहिती घेतली। दरम्यान या दुर्घटनेची चौकशी केली जाईल असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। महाडच्या पूल दुर्घटनेनंतर आता सरकारमध्येच दुमत असल्याचं समोर येत आहे। रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सावित्री नदीवरील पुलाची दुरुस्ती का झाली नाही, पुलाबाबत सतर्कतेचं पत्र येऊनही त्यावर का कारवाई झाली नाही याची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय। मात्र दुसरीकडे मदत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र पूल धोकादायक नसल्याचं म्हटलंय। मुंबई गोवा महामार्गावर महाड पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला। या पार्श्वभूमीवर कोकणातील 36 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। कोकणातील 36 पुलांचं ऑडिट करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याची सूचना शिंदे यांनी पीडब्ल्यूडीचे सचिव सीपी जोशी यांना दिली आहे। महाडच्या घटनेवरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। मे महिन्यात पुलाची पाहणी झाली होती। हा पूल धोकादायक नव्हता असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला। मंत्री महोदयांनी निवेदन दिल्याप्रमाणे जर पाहणी झाली असेल तर या दुर्घटनेला जे अधिकारी जबाबदार आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वरमधले 6 पॉइंट्स बंद करण्यात आलेत। ऑर्थर पॉइंट, एल्फिस्टन पॉइंट, सावित्री पॉइंट, लिंगमळा धबधबा, लॉन्डविक पॉइंट आणि केट्स हे 6 पॉइंट्स बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। पुढील आदेश मिळेपर्यंत हे पॉइंट्स बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली आहे। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली। पावसाने उसण घेतल्याने शहरात भरलेलं पाणी ओसरलंय। मात्र गोदावरीतील पूर कायम आहे। तर रामकुंड परिसरातील उतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। चांदोरी सायखेड्यातील पूर ओसरायला सुरुवात झाली। तर नाशिक तालुक्यात आतापर्यंत 120% पाऊस झाल्यानं वार्षिक पावसानं सरासरी गाठली आहे। औरंगाबादमध्ये एनडीआरएफची टीम रेस्क्यू ऑपरेशन राबवते। पुराच्या पाण्यात अडकलेल्या 300 लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे वैजापूर तालुक्याचा संपर्क तुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। 12 गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। शिर्डीतल्या कोरेगावमध्ये पुरामुळे 22 जण मागील 24 तासांपासून अडकून पडलेत। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे डाऊज गावाला पुराचा वेढा बसलाय। पाण्याचा वेग पाहता रबर बोटच्या मदतीने या 22 जणांना बाहेर काढणं अशक्य आहे। त्यामुळे हेलिकॉप्टरच्या मदतीने या लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे। पुण्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय। खडकवासलातून तब्बल 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 12 तासात नदीची पाणी पातळी 14 फुटांवरून 18 फुटांवर पोहोचल्यानं नदी दुथडी भरून वाहते। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सांगलीवाडीचा बंधाराही पाण्याखाली गेलाय। पुलावरून पाणी जात असतानाही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 40 वर्षाच्या रवींद्र जाधव यांना जीव गमवावा लागलाय। साताऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात रवींद्र जाधवांचा मृत्यू झालाय। ते लिंबगावचे रहिवासी होते। नाशिकमध्ये मंगळवारी आलेल्या महापुरामुळे नद्यांवरच्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे। बुधवारी पुराच्या पाण्याची पातळी खाली आल्यानं पुलाची दुर्दशा झाल्याचं चित्र समोर आलं। या पुरात शहरातील 10 पूल पाण्याखाली गेले होते। तसंच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेले पंचवटीतील 3 पूलही पाण्याखाली गेले। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील पुलाची देखील हीच अवस्था आहे। तब्बल 135 वर्ष जुना असलेला हा पूल जीर्ण झालाय। कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा हा पूल आहे। हा पूल धोकादायक बनलाय, तरी सुद्धा या पुलावरून वाहतूक सुरू आहे। 3 वर्षांपूर्वी 13 कोटी खर्च करून नवीन पुलाच्या बांधणीचं काम हाती घेण्यात आलं, पण अद्यापही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रस्ते घोटाळ्यातील आरपीएस इन्फ्रासोबत केलेल्या भागीदारीमुळे पंकजा मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे। भाजप नेत्या पूनम महाजन यांनी 2015 साली रस्ते घोटाळ्याबाबत बीएमसीकडे तक्रार केली होती। त्या चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे। तसंच आरपीएस इन्फ्रावर ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे। त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय। लागोपाठ आलेल्या बँकांच्या सुट्ट्या आणि बँकांकडून न होणारं सहकार्य यामुळे पीक विमा भरताना शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता, पण केंद्र सरकारनं दिलेल्या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। जीएसटी सुधारणा विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं। सभागृहातील सर्व 203 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं। यूपीए सरकारच्या काळात हे विधेयक मांडण्यात आलं, त्यावेळी भाजपनं त्याला विरोध केला होता। सत्तेवर आल्यानंतर भाजपाने हे विधेयक मांडलं असताना काँग्रेससह अनेक पक्षांनी त्यातल्या तरतुदींना जोरदार आक्षेप घेतला। मात्र 2 वर्ष केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातल्या चर्चेनंतर एकमत झालं आणि विधेयक हे एकमतानं संमत झालं। विधानसभेत भाजपाला विधेयकाला मंजुरी देण्यात आली। विधेयकाला मंजुरी मिळाल्यानं शेतकऱ्यांना मालाची वाजवी किंमत मिळण्यास आता मदत होणार आहे। या विधेयकाद्वारे बाजाराबाहेर होणाऱ्या कायदेशीर व्यवहारांना परवानगी देण्यासाठी सुधारणा प्रस्तावित आहे। त्यामुळे केवळ बाजार अंतर्गत येणाऱ्या फळे आणि भाजीपाल्याचे नियमन बाजार समितीकडून करण्यात येईल। बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी डफ आंदोलन केलंय। बधीर प्रशासनाला जाग करण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। इथला तलाठी हा भ्रष्ट असून या तलाठ्यानं शेतकऱ्यांचे 7 दुसऱ्याच्या नावावर दाखवले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तसंच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सांगली महापालिकेविरोधात राष्ट्रवादीनं बोंबाबोंब आंदोलन केलंय। सांगलीच्या मिरज कुपवाडा परिसरातील रस्त्यांवर 100 कोटी रुपये खर्च केले, मात्र आता रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले, तर रस्त्यावर पाणीही साचलंय। या पालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता असून पालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच रस्त्यांची अवस्था असल्याचा आरोप नागरिकांनी केला। या विरोधातच राष्ट्रवादी आक्रमक झाली असून सांगली महापालिकेविरोधात राष्ट्रवादीनं बोंबाबोंब आंदोलन केलंय। नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकलंय। शाळेत केवळ 3च शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप भुगावमधल्या संतप्त ग्रामस्थांनी केलाय। याबाबत अनेकदा गावचे सरपंच, उपसरपंच आणि शालेय शिक्षण समितीने शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती, मात्र आपल्या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने अखेर या ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकलंय। रस्ते गैरव्यवहार आणि खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघालेत। मुसळधार पावसामुळे खड्डे भरणे कुचकामे ठरत आहे। आतापर्यंत 2014 खड्डे भरण्यात आलेत आणि फक्त 157 खड्डे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या रस्त्यावर खड्डे कमी असल्याचा साक्षात्कार पालिकेला झालाय।
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी इथं गॅस्ट्रोसदृश रोगाने थैमान घातले। गेल्या 2 दिवसात तब्बल 160 जणांना याची लागण झाली आहे। 40हून अधिक रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर यापैकी एकाचा मृत्यू झालाय। यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकून निषेध नोंदवला। राजस्थान उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानला 1998 मधील जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणात दोन्ही खटल्यांमधून निर्दोष मुक्त केलं होतं। मात्र राज्य सरकारने सर्व निकालपत्राची पडताळणी केल्यानंतर या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सांगितलं। राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे विधिमंडळ कामकाज मंत्री राजेंद्र राठोड यांनी ही माहिती दिली। महाडमधील पूल कोसळून दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय जाहीर झालाय। त्यानुसार मुंबई महापालिकेनं मुंबईतील 314 पुलांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे। या तपासणीनंतर कोणत्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे याचा निर्णय घेतला जाईल आणि त्या अनुषंगाने पावले उचलली जातील। वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे। मद्यप्राशन करून गाडी चालवण्यासाठी 10,000 रुपये दंड, तर हिट अँड रन प्रकरणी 2 लाख रुपये नुकसान भरपाई भरावी लागणार आहे। तसंच रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये भरावे लागणार आहे। 10 लाख रुपयांची भरपाई होणार आहे। परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळल्यास 500 रुपयांऐवजी 5,000चा दंड ठोठावण्यात येणार आहे। दहीहंडीच्या आदेशांबाबत स्पष्टता आणण्यासाठी राज्य सरकारने अखेर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत। त्यानुसार 18 वर्षाखालील मुलांना दहीहंडी खेळण्यास मनाई करण्यात आली आहे। बाजारामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या थेट विक्रीमुळे भाज्यांच्या चढ्या दरांचा तोरा उतरलाय। मुंबईतील भाज्यांचे दर जून-जुलै महिन्याच्या तुलनेत जवळजवळ 53% घसरल्याचे स्पष्ट झाले। एपीएमसी बाजारामध्ये भाजी आणणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण 20% कमी झालंय। ठाणे शहरात सार्वजनिक रस्त्यांवर एकूण 2000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावास स्थायी समितीनं बुधवारी मंजुरी दिली। तसंच ठाणेकरांना इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी संपूर्ण शहर वायफाय युक्त करण्याचा निर्णयही पालिकेनं घेतला असून त्यालाही समितीची मंजुरी मिळाली आहे। डिझेल किंवा सीएनजी या इंधनाला बगल देत बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक हायब्रिड बसेस ठाण्यात धावण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। पालिकेच्या तिजोरीतून एकही पैसा न खर्च करता तसंच प्रतिबस दरमहा 10,000 रुपये उत्पन्न मिळवून देणारा हा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत 7-5 मतांनी बुधवारी मंजूर करण्यात आला। वसई विरार प्रवासात रेल्वे अपघातांमध्ये वाढ होत असून गेल्या 6 महिन्यात तब्बल विविध अपघातांमध्ये 113 जणांचा मृत्यू झालाय। रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2016 ते जून 2016 या 6 महिन्यांच्या कालावधीत 113 जणांचा मृत्यू झालाय, तर 158 जण जखमी झाले। वसई विरार शहर महापालिका परिवहन सेवेच्या काही बसमधून धूर निघत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येते। भागीरथी कंपनीने या प्रदूषणाची गंभीर दखल घेतली आहे। जुनाट बसेस आम्ही सेवेतून काढून टाकल्यात। एखाद्या बसमधून धूर निघत असल्याचे दिसल्यास ती बस बाजूला काढून तात्काळ नवीन बस त्या मार्गावर पाठवली जाणार आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकाला 25 पेक्षा जास्त ढोल वादकांचा समावेश करता येणार नाही असं स्पष्टीकरण पोलिसांच्या वतीनं बुधवारी ढोल ताशा पथकांच्या बैठकीत देण्यात आले। नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस सत्यता न पडताळताच पथकांवर गुन्हे दाखल करतायत। गुन्ह्याच्या भीतीने वादकांची संख्या कमी होते, त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करताना पडताळणी करावी अशी मागणी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 11वी ऑनलाईन अर्ज अर्धवट भरले होते अशा सर्व विद्यार्थ्यांनी सोमवारी अर्ज केले होते। त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आज सायंकाळी जाहीर होणार आहे। यादीत मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन 5 आणि 6 ऑगस्टला विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे। हे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाचा अखेरचा टप्पा 5 ऑगस्टपासून सुरू होईल। नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 25,000 विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेलं नाहीये।
निविदा प्रक्रिया रखडल्यानं ही दिरंगाई झाली आहे। वया आणि गणवेशासाठी पुन्हा निविदा मागवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना किमान 2 महिने वाट पाहावी लागणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील विभागीय कार्यालयाचा लवकरच पुनर्विकास केला जाणार आहे। महापालिकेच्या स्वनिधीतून हा विकास करणं अशक्य असल्याने खासगीकरणातून हे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। एकंदरीतच डोंबिवलीला कॉर्पोरेट लुक लाभणार असल्याची शक्यता आहे। मुंबईतील इंदू मिलची 12 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याच्या निर्णयावर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं अंतिम शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय। हा निर्णय घेताना महाराष्ट्र सरकारनं मिलच्या 12 एकर जमिनीसाठी केलेले 1413 कोटी रुपयांचे मूल्यांकन स्वीकारले। पावसाळ्याच्या यंदाच्या मोसमात मुंबईत डेंग्यू मलेरियापेक्षा कावीळच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून आलंय। दूषित पाणी आणि अन्नामुळे कावीळचा फैलाव होत असून गरोदर महिलांनीही कावीळचा मोठा धोका आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कावीळचा धोका वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय। मुंबई महावितरणच्या ग्राहकांमध्ये विजेच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकाबाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली आहे। त्यामुळे सध्या पावसाळ्यात दिवसापोटी विजेच्या तक्रारींमुळे खणाणल्या जाणाऱ्या फोनने 10,000चा आकडा पार केलाय। महावितरणच्या कांजूर मार्गपासून ते गडचिरोलीपर्यंत विस्तारलेल्या विजेच्या नेटवर्कसाठी शहरी आणि ग्रामीण भागातून तक्रारी येत आहेत। पुण्यात 11वी प्रवेश प्रक्रियेच्या 5व्या फेरीची गुणवत्ता यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर केली जाणार आहे। या फेरीसाठी 6,450 जणांना पहिल्या आणि 1,850 जणांना दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले। त्यानुसार विद्यार्थ्यांना 4 आणि 5 ऑगस्टला मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत। सांगलीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत 25 ऑगस्टपर्यंत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम सुरू न करणाऱ्या कुटुंबांना विविध शासकीय योजनांचे लाभ, आवश्यक परवाने, दाखले मिळणार नाहीत। सांगलीत वैयक्तिक शौचालय नसलेल्या 59,509 जणांना नोटिसा देण्यात आल्या। ते शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आले। पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ही जबाबदारी शहा यांच्याकडे सोपवण्यात आली। दरम्यान भाजपच्या नेत्या आनंदीबेन पटेल यांनी त्यांचा राजीनामा बुधवारी सादर केला। इस्लाम धर्मप्रचारक डॉक्टर झाकीर नाईकच्या बांगलादेशमधील पीस स्कूल या नावाने सुरू असलेल्या सर्व शाळा बंद करा असे आदेश बांगलादेश सरकारने दिलेत। झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवरही बांगलादेश सरकारने याआधी बंदी घातली आहे। बांगलादेश सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले। पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजाविषयी दिल्ली उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत त्यावर केव्हा बंदी घालणार असा प्रश्न दिल्ली सरकारला विचारलाय। स्वातंत्र्यदिनी दिल्लीमध्ये मोठ्या स्वरूपात पतंगोत्सव साजरा होतो। या पार्श्वभूमीवर चायना मांजावर बंदी आणण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून काय कार्यवाही सुरू आहे याबाबतची माहिती दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जी रोहिणी आणि संगीता सहकल यांनी मागवली आहे। पोकेमॉन गो या मोबाईल ॲपच्या वेडामुळे जगभरात चिंता व्यक्त होत असतानाच या गेमचा बनावट ॲप दाखल झाला। या बनावट ॲपमुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियानं दिलाय। इंटेक्सने वेबसाईटवर नवा फोन इंटेक्स ॲक्वा स्ट्रॉंग 5.1 लॉन्च केला। या फोनची किंमत 5,599 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे। हा फोन 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे। 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज यात देण्यात आलाय। तसंच 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यात देण्यात आलाय। सॅमसंगने गॅलेक्सी नोट 7 हा मच अवेटेड स्मार्टफोन लॉन्च केला। गॅलेक्सीचा हा सर्वात स्टायलिश स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जातं। या फोनमध्ये आय स्कॅनर असून डोळ्यांनी फोन उचलता येणार आहे। गॅलेक्सी नोट 7 4 देशांमध्ये 19 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। भारतात हा फोन 11 ऑगस्टला येईल।
महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास.